जग सतत बदलत असते आणि नवीन तंत्रज्ञान आणि नवीन नवीन करिअरच्या संधी याचा मागोवा जिथे घेतला जातो ते म्हणजे आपले पॉडकास्ट पॉलिटेक्निक पल्स. पॉलिटेक्निक पल्समध्ये मी आपले सगळ्यांचे स्वागत करते. मी आहे आपली होस्ट अंजना माळी. म्हणतात ना, घर असावे घरासारखे नको तर नुसत्या भिंती, आणि घराला घर पण देतात ते म्हणजे इंटेरियर डिझायनर. तर आज आपण इंटेरियर डिझायनर हा विषय घेतलेला आहे आणि या विषयावर अधिक माहिती घेण्यासाठी आपल्याकडे आलेल्या आहेत उर्मिला काळे मॅडम. नमस्कार मॅडम. मॅडम, इंटेरियर डिझाईन अँड डेकोरेशन असं आपण ऐकत असतो, तर डिझाईन अँड डेकोरेशन म्हणजे नेमकं काय? डिझाईन आणि डेकोरेशन यामध्ये फरक आहेच. तर डिझाईन म्हणजे टेक्निक आणि एस्थेटिक असतो. त्यामध्ये टेक्निकली सगळं डिझाईन केलं जातं. जसे कॉलम बीम्स असतील, कलर कॉम्बिनेशन असतात किंवा इलेक्ट्रिफिकेशन असतो. तर आपण बघतो किचनचे जे प्लॅटफॉर्म डिझाईन बरोबर. केलेला असतो, तर किचन प्लॅटफॉर्ममध्ये एक स्पेसिफिक हाईट दिलेली असते. जर त्या हाईटमध्ये थोडाफार फरक झाला तर तो वापरणारा जो असतो त्याला त्याचा त्रास जाणवायला लागतो. तर ते जेव्हा आपण डिझाईन करतो तर त्यामध्ये एक मेजरमेंट असतात किंवा टेक्निक असतात, त्यांचा वापर जेव्हा होतो तो डिझाईन झाला. आणि ज्यानंतर डिझाईन केला जातो तर त्याला आपण जेव्हा सजावट करतो, जसे कलर कॉम्बिनेशन असतील, किचन ट्रॉलीज असतात, लाईट इफेक्ट असतील, मटेरियल्स असतील, तर ह्या सगळ्यांचं जेव्हा कॉम्बिनेशन होतं त्याला डेकोरेशन म्हणतो. तर घरामध्ये सजावट जी असते, पडदे असतील, फर्निचर, पेंटिंग असते, हे सजावटीमध्ये डेकोरेशनचा पार्ट होतो आणि डिझाईनमध्ये टेक्नॉलॉजीचा, टेक्निकचा वापर होत असतो. ओके, म्हणजे तंत्रज्ञान आणि सजावट या दोघांचा मिलाफ इंटेरियर डिझाईन अँड combination डेकोरेशनमध्ये करायचं. असतो. आपण जनरली इंटेरियर करायचा हाच वर्ड वापरतो, पण त्याच्यामागे टेक्नॉलॉजीचा पण वापर आहे. म्हणजे कुठलं मटेरियल घ्यायचं, रंगसंगती काय, हे सगळं त्याच्यामध्ये इन्क्लूड होतं. तर इंटेरियर डिझायनिंग म्हणजे फक्त घरासाठी असतं का? इंटिरियर डिझाईन फक्त आपण आत्तापर्यंत ऐकत आलो आहे की फक्त घराची सजावट केली जाते किंवा तुमच्या घराचं आतलं डेकोरेशन करायचं आहे असंच म्हटलं जातं. पण आपण बघतो एखाद्या ठिकाणी आपण जातो, हॉटेलमध्ये जातो किंवा एखाद्या शॉपिंग सेंटरमध्ये जातो, तिथे डेकोरेशन केलेलं असतं, त्याचा पूर्ण लुकवरती फरक पडत असतो. आपण एखाद्या हॉटेलमध्ये जातो, साधी हॉटेल असेल किंवा तीच डिझाईन केलेली हॉटेल असेल, तर यामध्ये फरक पडतो. तिथला वातावरणाचा फरक पडतो आणि फक्त रेसिडेन्शियलच नाही तर बरोबर. कमर्शियल्समध्ये पण इंटिरियर डिझाईनचा वापर केला जातो, इंटिरियर डिझाईन केलं जातं. बरोबर आहे. आपण म्हणतो की जे घर असतं किंवा एक शॉप असतो त्याला इंटेरियर डिझाईन केल्यानंतर कमीत कमी जागेचा जास्तीत जास्त वापर कसा येईल, आणि एखादी फक्त एक जरी वस्तू ठेवली, काढली तरी त्याच्याने लुकवर किती इफेक्ट पडतो हे आपण याच्यातून बघू हो, शकतो. म्हणजे कमीत कमी जागेमध्ये आपण किती वापर करू शकतो कमीत कमी जागेचा, हे इंटिरियर डिझायनर्स करत असतात. बरोबर आहे. इंटिरियर डिझाईनमध्ये आता सपोज एखादा छोटासा शॉप असतो, शॉप असतात हो, दिलेले, बरोबर. तर त्यामध्ये छोट्या जागेमध्ये आपण किती जास्त प्लेस करू शकतो फर्निचर, हे सगळं डिझायनरचं काम असतं. आणि जास्तीत जास्त प्लेस करून सुद्धा ते सुटसुटीत सुटसुटीत वाटतं वाटलं पाहिजे. ते तो अँगल किंवा ते सामान्य माणसाला त्याचं नॉलेज नसतं. ते इंटेरियर डिझायनरला त्या सगळ्या कल्पना असतात. इंटेरियर डिझायनिंगमध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याला यायचं असेल, या फील्डमध्ये काम करायचं असेल, तर त्याने नेमकं काय करावं? इंटिरियर डिझाईनमध्ये येण्यासाठी आधी तर आपण आपलं करिअर कुठे करायचं आहे हे आपण फायनल केलं पाहिजे. कारण इंटिरियर डिझायनर व्हायचं आहे म्हणजे ते एक कलेचा किंवा आवडीचा भाग झाला. तर त्यामध्ये आपल्याला क्रिएटिव्हिटी जी असते, त्यानंतर जी आपली इमॅजिनेशन असते किंवा एखाद्या मुलांना आर्टची आवड असते, पेंटिंगची आवड कौशल्य असते. त्याच्यामध्ये असली पाहिजे, ती हां, आवड असली ती पाहिजे. आवड असली पाहिजे आणि त्यानंतर आपण ठरवायचं आहे की आपल्याला काय करायचं आहे. सपोज ज्यांना इंटिरियर डिझाईन करायचं आहे किंवा ज्यांनी ठरवलेलं नसणार अजून, तर त्यांनी या क्षेत्राचा एकदा अभ्यास केला पाहिजे. ठरवलं पाहिजे की आपल्याला इंटिरियर डिझायनर व्हायचं आहे. तर इंटिरियर डिझायनर होण्यासाठी नुसतं तुम्ही डिप्लोमासुद्धा करू शकतात. डिप्लोमा झाल्यानंतर डिग्रीला ॲडमिशन घेऊ शकतात. नाहीतर खूप सारे कोर्सेस आहेत, जसं सॉफ्टवेअरचे आहे, वास्तुशास्त्र आहे. त्यानंतर सॉफ्टवेअरमध्ये पण बरेच असतात, 3D आहे, 2D आहे. तेच मी आता तुम्हाला विचारणार होती की हां. इंटिरियर डिझायनिंगमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर होतो का? हो. तर नवीन 2D, 3D याचाही वापर होतो आणि तेही शिक्षण दिलं जातं. हो. तर इंटिरियर डिझायनरमध्ये आपण बघत आलो की ट्रेडिशनल जे होतं, जुन्या पद्धती ज्या होत्या, त्या हाताने ड्रॉइंग केल्या जायच्या. ओके. त्यामध्ये पूर्ण आपल्या स्किलचा वापर होता. असं. त्यामध्ये आपण रंगसंगती कशी भरणार वगैरे त्या सगळ्या होत्या. पण आता बघत आलो आपण की एआयचा जास्त वापर होतोय, बरोबर. टेक्नॉलॉजीचा जास्त वापर होतोय. तर 2D साठी सॉफ्टवेअर येतात बरेच, 2D, 3D साठी सॉफ्टवेअर येतात. तर हे सुद्धा त्यामध्ये पूर्ण इन्क्लूड असतात इंटिरियर डिझायनिंगमध्ये. म्हणजे एआयमुळे इंटिरियर डिझायनरचे जॉब जाणार नाहीत,
अजिबातच जाणार नाही, कारण हे सर्जनशील क्षेत्र आहे. हो. उलट एआयचा वापर करून त्याच्या जॉबमध्ये तो अधिक सुलभतेने त्याचं काम हो. करू शकेल, यापुढे सहजतेने करू ह्या शकेल. करिअरसाठी म्हणजे ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करून अधिक सोयीस्कर पण होऊ शकतं आणि स्कोप पण वाढू शकतो. अरे वा. मग याच्यासाठी कुठल्या प्रकारचे कोर्सेस आहेत? यासाठी डिप्लोमा कोर्सेस आहेत. म्हणजे डिप्लोमा कोर्स यासाठी सांगते कारण 10वी नंतर प्रत्येक मुलाला वाटतं, की आपण आपलं भविष्य कसं करायचंय, करिअर काय निवडायचंय. तर 10वी नंतर जर आपण बघितलं तर 2 वर्षाचे डिप्लोमा कोर्सेस असतात आणि त्यानंतर तुम्ही डिग्रीला पण जाऊ शकतात किंवा छोटे-छोटे कोर्सेस असतात ते पण करू शकतात. वास्तुशास्त्र, लँडस्केप आहे, ते करून सुद्धा तुमचं करिअर पुढे करू शकतात. मग डिप्लोमा कोर्सेसमध्ये कोणते विषय असतात त्यांना? डिप्लोमा कोर्सेसमध्ये 2 वर्षाचा डिप्लोमा जर असेल, तर त्यामध्ये मटेरियल्सचा स्टडी असतो. त्यानंतर कलर कॉम्बिनेशन्स काय आहे? आता जसं आपण मटेरियल म्हटल्यानंतर फर्निचरच म्हणतात. लोकं म्हणतात, की इंटिरियर डिझाइन करायचंय फक्त म्हणजे फर्निचर फर्निचर करायचंय. हो. तर फर्निचरसाठी पण प्लायवूडचे खूप सारे प्रकार येतात, लाकडाचे खूप प्रकार येतात. तर ते कसे वापरायचे किंवा मेटल्सचा यूज कुठे करू शकतो आपण. पेंटिंग असतो, पी-ओ-पी असते. ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून आपण डिझायनिंग कशी करायची हे त्या डिप्लोमा कोर्समध्ये असतो. अरे वा, 2 छान. वर्षाच्या कोर्समध्ये हे काही शिकवलं जातं. छान. आता जर एखाद्या विद्यार्थ्याने या क्षेत्रामध्ये येण्यासाठी हे कोर्सेस वगैरे केले, तर त्याला कुठे संधी उपलब्ध होतील त्याचा डिप्लोमा झाल्यानंतर? डिप्लोमा झाल्यानंतर संधी खूप साऱ्या आहेत. कारण प्रत्येकाला वाटतं, की माझा स्वतःचा व्यवसाय पाहिजे किंवा मी स्वतःच्या पायावर उभं पाहिजे. तर स्वतःचा व्यवसाय बेसिकली आपण सुरू करू शकतो. इंटिरियर्सच्या ज्या साइट्स असतात, स्वतःच्या साइट्स घेऊ शकतात, डिझायनिंग करू शकतात. त्यानंतर त्यामध्ये सुद्धा रेसिडेन्शियल, कमर्शियल साइट्स असतात. म्हणजे तो स्कोप खूप वास्ट आहे. त्यानंतर आर्किटेक्ट्स फर्म्स असतात. त्यामध्ये सुद्धा डिझायनर म्हणून त्यांना वॅकन्सीज असतात, जॉब मिळू शकतात. त्यानंतर फ्रीलान्सर म्हणून पण काम करू शकतात. स्वतःच्या घरून वर्क फ्रॉम होम जसं आता सगळ्यांना वाटतं, की वर्क फ्रॉम होम मिळालं पाहिजे. तर असं सुद्धा फक्त डिझायनिंगचं कामही करू शकतात, की ते फक्त डिझाईन देऊ शकतात किंवा ते एखाद्या फर्ममध्ये प्रत्यक्ष जाऊन जॉब पण करू शकतात किंवा टोटली पूर्ण साईटच्या साईट ते डेव्हलप करू शकतात. आपल्या हाताखाली एखादी टीम घेऊन तेही करू शकतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जॉब्स अवेलेबल आहेत या क्षेत्रामध्ये. हे तर आहेच समजा पूर्ण साईट डिझाईन करायची, पण प्रोडक्ट डिझाईन म्हणून पण असतात. म्हणजे जसं छोटे-छोटे सोफा सेट असतात किंवा सेंटर टेबल जे प्रोडक्ट डायरेक्ट मार्केटमध्ये विकायला येतात ना, तर ते सुद्धा डिझायनिंगसाठी त्यांना स्कोप असतो. ओके, म्हणजे एखाद्या मोठ्या फर्ममध्ये ते याचं डिझायनिंगसाठी काम करू शकतात. फर्ममध्ये म्हणजे ज्या फॅक्टरीज वगैरे असतात मॅन्युफॅक्चरिंग तिथे करू शकतात. अरे वा, छान आहे. मॅडम, आपण बघतो की बाजारात खूप प्रकारचे नवीन फर्निचर उपलब्ध आहेत, मॉडर्न फर्निचर्स आहेत, पडदे आहेत, काय आहेत. तर आपण ते घरात आणलं, ते फर्निचर आणि ठेवलं तरी घराला तसा लूक येत नाही जसा एखाद्या इंटिरियर डिझायनरने घर डिझाईन केल्यावर होतो. तर हा फरक का पडतो? हा फरक नक्कीच जाणवतो कारण आपण घरामध्ये जेव्हा बाहेरून काही फर्निचर आणतो, तर ते फक्त एक प्लेसमेंट केलेली असते. पण इंटिरियर डिझायनर त्याला एक प्रॉपर वेने प्लॅनिंग करतो किंवा कुठे काय सूट करतंय, एक स्पेस मॅनेजमेंट करतो. कलर कॉम्बिनेशन्स वगैरे कुठे टाकायचे, काय हे इंटिरियर डिझायनर ठरवत असतो. आणि इंटिरियर डिझायनर जेव्हा घडत असतो, त्यावेळेला त्याचा अभ्यास झालेला असतो, की कलर कॉम्बिनेशन काय टाकायचे, त्याची सायकॉलॉजी काय आहे, हा फर्निचर कुठे टाकायचा आहे, त्याचा वापर काय. तर हे सगळ्यांचं कॉम्बिनेशन जेव्हा प्रॉपर होतं ना, त्यावेळेला आपण घराचा लूक किंवा इंटिरियरचा लूक पूर्ण चेंज होत असतो. हे जेव्हा आपण स्वतः फर्निचर आणून टाकतो ना, त्यावेळेला हे पॉसिबल नाही होत. आणि मग इंटिरियर डिझायनिंग करताना त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा किंवा घरात किती लोक आहे असाही विचार केला जातो का? हो, असा विचार केला जातो. कारण घरामध्ये जेव्हा फर्निचर आपल्याला वापरायचं आहे, तर त्यांचा वापर किती लोकांचा असणार आहे किंवा घरामध्ये किती लोकांचं येणं-जाणं असणार आहे, हा पण त्याच्यामध्ये विचार केला जातो. त्यानंतर समोरचा ज्याचं घर आपण डिझाइन करणार आहोत, तर त्यांचं करिअर काय आहे, ते काय काम करतात, कारण त्यांच्या प्रोफेशनचा आवडी-निवडी वगैरे सगळं ते प्रोफेशन त्याच्यावरती रिफ्लेक्ट होत असतं. तर मग या सगळ्यांचं कॉम्बिनेशन त्यामध्ये होत असतं. म्हणजे एखाद्या वेळेला असं होत असेल की ती व्यक्ती कोणाकडे तरी बघून असंच आपल्याला पाहिजे असा आग्रह धरत असेल, पण कदाचित ते त्यांच्या घरात सूट होत नसेल किंवा सोयीस्कर ठरत नसेल, मग तसं तुम्ही त्यांना गाईड करत असाल? हो, तो गाईडन्स द्यावाच लागतो. कारण प्रत्येकाला जेव्हा घर डिझाइन करायचं असतं, तर त्यावेळेला एक तर कुठेतरी व्हिडिओज वगैरे बघितले जातात किंवा Googleला बघतो. शेजारच्यांचं घर डिझाइन झालंय, तर त्यांचं बघितलं जातं आणि त्या पद्धतीने आम्हाला पण करायचंय, असं प्रत्येकाला
वाटत असतं की हां. आमचं घर असं दिसलं पाहिजे. पण एक इंटिरियर डिझायनर जो असतो, तो समोरच्याला कन्व्हिन्स करणं यापासून हा टास्क असतो, की समोरच्याला सांगणं की तुमच्या घरामध्ये काय सूट होणार आहे आणि तिथे कोणत्या प्रकारचं फर्निचर किंवा सिलिंग वगैरे कुठली ओके. सूट करणार आहे, हे सगळं त्यामध्ये म्हणजे त्या इन्क्लूड होत असतं. व्यक्तीचं व्यक्तिमत्व, आवड-निवड आणि काय सोयीस्कर ठरेल, काय सुंदर दिसेल या प्रकारे सगळं ब्लेंड केलं जातं. सगळं म्हणूनच कॉम्बिनेशन. हा फरक पडत असेल हो. दिसण्याचा. आता या फील्डमध्ये जे विद्यार्थी येणार आहेत किंवा ज्यांनी जे इथं येतील, त्यांना नेमकं कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागेल? त्यांना आव्हानं म्हणण्यापेक्षा अ, त्यांना काय करण्याची गरज आहे? आव्हानं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना जाणवतच बरोबर. असणार आहे. पण जी इमॅजिनेशन असते आपली, ती इमॅजिनेशन किंवा क्रिएटिव्हिटीचा आपण कसा वापर करणार आहे, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये जास्त महत्त्वाच्या आहे. आणि आव्हानं जसं मी याआधी बोलले, की क्लायंटला कन्व्हिन्स करणं, हां, बरोबर. ती एक गोष्ट आहे. आणि ज्यावेळेला आपण साईट हँडल करत असतो हं, इंटिरियर हं. डिझायनिंगची, तर ती साईट वेळेत हँडल होणं किंवा जेव्हा आपण लेबर्स असतात हां, ते त्यांना बरोबर हँडल आहे. करणं, त्यांना हँडल ह्या करणं गोष्टी फक्त महत्वाचं आहे. असतात. बाकी टास्क तर नाहीच आहे. जी हं. क्रिएटिव्हिटी आणि आपण जे इमॅजिन करतो ते सगळं एका ठिकाणी आणणं, ही एक बरोबर संधी आहे. असते त्या विद्यार्थ्यांना. बऱ्याच वेळा क्लायंटला एखादं मटेरियल पसंत पडत असेल, पण ते हो. मार्केटमध्ये नसेल किंवा ते त्या रेटशी मॅच होत नसेल, हो. जे त्यांनी तुम्हाला कोटेशन हो. मागितलेलं आहे वगैरे. तर अशी आव्हानही विद्यार्थ्यांना तोंड द्यावं लागेल आणि त्यानुसार त्यांना क्लायंटला खुश ठेवून पण छान त्यांच्या बजेटमध्ये बसणारं फर्निचर करून देणं, हे पूर्ण करावं लागेल. आता या फील्डमध्ये यशस्वी झालेल्या काही विद्यार्थ्यांचे तुम्ही सांगू शकता का? नक्कीच आमच्या कॉलेजमध्ये म्हणजे पॉलिटेक्निक कॉलेजमधून 2 वर्षाचा डिप्लोमा केल्यानंतर बऱ्याच मुली ज्या आहेत ते स्वतःच्या पायावर उभ्या राहतात आता सध्या. जसं चंचल क्षत्रिय म्हणून आहे, प्रतीक बाफना, लीना भदान, असे बरेच विद्यार्थी जे आहेत त्यांनी स्वतःचे साइट्स आणि फर्म्स सुरू केले आहे. साइट्स पण घेतात ते, बरोबर. स्वतःचे फर्म्स चालू केले आहेत. त्यानंतर काही जण मोठ्या-मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये काम करतात आता सध्या. असे अनेक विद्यार्थी आहेत आमचे जे आता स्वतःच्या पायावर उभे, जसं मी आता नाव घेतले त्यांचे. त्यांनी स्वतःच्या फर्म्स स्टार्ट केल्या आणि त्या फर्म्समध्ये अजून विद्यार्थी आमचे जे आता पास आउट झाले, ते सुद्धा त्यांना जॉइन झाले. म्हणजे ते ते पण त्यांच्यासोबत आता काम ओके. करतायत आणि नवीन-नवीन म्हणजे गोष्टी त्यांनी पास शिकतायत. आउट होऊन स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि परत आपल्याच कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना पण हो. ते व्यवसाय देत आहेत. हो. अतिशय छान. या फील्डमध्ये आता तुम्ही खूप छान माहिती दिली. तर जे विद्यार्थी ऐकत असतील आणि त्यांना या फील्डमध्ये यायचं असेल, अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? भविष्यात मुलांना ह्या फील्डमध्ये खूप संधी आहेत. जसं आपण आतापर्यंत बघितलं, की 10वी पर्यंत मुलं ट्रेडिशनल जे शिकत आलोय आपण परंपरागत, तर ते म्हणजे शिकत सायन्स, असतात. मॅथ्स, इंग्लिश हां, असं. हां. त्या पद्धतीने. पण ह्या फील्डमध्ये ह्या गोष्टी नसणार आहे. ह्या फील्डमध्ये जास्त अभ्यास वगैरे नाही राहणार. ज्या मुलांना कलेची आवड आहे, पेंटिंग, स्केचिंग आवडतात किंवा मग डिझायनिंग, हे विषय अजिबात डेकोरेशन, नसतात का? हे विषय सायन्स, त्यामध्ये मॅथ्स, इंग्लिश अजिबात नाही. नसतातच? हां, ओके. हे विषय त्यामध्ये नाहीये. ज्या मुलांना पेंटिंग्सची आवड असते किंवा कलेची आवड आहे, काही मुलींना सजावट करण्याची आवड असते, तर हे सगळं या तिच्यात फील्डमध्ये येतं. इन्क्लूड आहे. त्याचप्रमाणे ज्या मुलांना वाटतंय की वर्क फ्रॉम होम पाहिजे, आता सध्या सगळ्यांना वाटतंय की वर्क फ्रॉम होम पाहिजे, तर ते घरून डिझायनिंग पण करू शकतात किंवा एखाद्या फर्मला जॉइन करून ते स्वतः घरून काम पण करू शकतात. जसं आता आपण बघू शकतो की भारतामध्येच खूप फेमस इंटिरियर डिझायनर आहेत आणि त्यामध्ये एक स्पेशल नाव घेऊ इच्छिते मी. शाहरुख खान तर सगळेच बरोबर. ओळखतात हां, शाहरुख खान. हां. त्यांची वाईफ जी आहे गौरी खान, तर असं. ती एक फेमस इंटिरियर डिझायनर आहे. गौरी खानची खूप मोठी टीम आहे. ती स्वतः तिचे डिझाईन्स करते आणि भारतामध्ये ती एक फेमस इंटिरियर डिझायनर आहे. अरे बापरे! म्हणजे एक लेडी म्हणून सुद्धा ती स्वतः खूप छान ओके. काम करते. असे बरेच इंटिरियर डिझायनर जे आहेत, त्यांच्या मोठ्या-मोठ्या फर्म आहेत आणि त्यांच्या अंडर बरेच लोकं जॉइन असतात. अरे वाह! उर्मिला काळे मॅडम आज आपल्याकडे आल्यात. त्यांनी आपला मूल्यवान वेळ देऊन आम्हाला मार्गदर्शन केले. त्याबद्दल धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम. तुम्ही या पॉडकास्टसाठी मला इन्व्हाईट केले आणि मला ही माहिती मुलांपर्यंत पोहोचवता आली, त्याबद्दल खूप थँक सर्जनशीलता, कल्पकता आणि रंगाची उधळण, त्याचबरोबर नवीन टेक्नॉलॉजी या सगळ्यांचा समन्वय ज्याच्यामध्ये आहे, ते म्हणजे इंटिरियर डिझाईन आणि डेकोरेशन. त्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला आवड असेल, त्या क्षेत्राचा तुम्ही नक्कीच विचार करू शकता. झपाट्याने बदलणारे क्षेत्र आहे. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत आणि त्यापैकी निवारा यामध्ये इंटिरियर डिझायनिंग येतं. त्या क्षेत्राला पुढे
स्कोपच स्कोप आहे. कधीही या क्षेत्राला मरण असणार नाही. तर तुम्ही या क्षेत्राचा नक्कीच विचार करू शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही श्री HHJB पॉलिटेक्निकच्या इंटेरियर डिझाईन अँड डेकोरेशन डिपार्टमेंटला जरूर भेट द्या. तर नवीन नवीन माहितीसह परत भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.